वाटतं रमाकांत देसाई नंतर त्याच्यानंतर ती पिढी अजित वाडेकर होता टीम मध्ये. मांजरेकरांचा दरारा काय होता म्हणजे तुम्ही फिल्डिंगही त्यांना सांगू सांगता. तो जो काही दादर युनियन आणि आमचं शिवाजी पार्कची मॅच व्हायची ते असं गर्दी ही हा स्टेडियम कसा शिवाजी पार्क फुल व्हायचं. तेव्हा दोनच ठिकाणी लढत व्हायची, शिवाजी पार्क आणि माटुंगा. तेव्हा आझाद क्रॉस वगैरे होतं. माधव मंत्री आणि आमचे पाटील त्या दोघांचं तेवढं म्हणजे खुन्नस असा क्रिकेटचा खुन्नस. वैयक्तिक क्रिकेटवाला कधी कोणावर खुन्नस ठेवत नाही, कारण तो दिलदार असतो, कारण तो ग्राउंडमध्ये असतो. व्ही.एस. पाटीलने खूप केलंय. व्ही.एस. पाटीलने खूप. सुनील गावस्कर मोठामुळे मोठा झाला. फुटवर्क काय आहे कसा. विजय मांजरेकरांना तर मी असं पाहिलंय की त्यांचा मुलगा आमचा संजय 4 वर्षाचा होता. तर मांजरेकर त्याला नेटमध्ये घेऊन यायचे सकाळी 9 वाजता. त्याच्या पायाला दोऱ्या बांधायच्या आणि इथल्या अँगलला मी बॉल टाकतो तसा तू फुटवर्क पुढे जा, पुढे मागे टाक, पाय पुढे टाक मागे टाक, पुढे टाक मागे टाक. ते बेसिक्स जे आहे ते शेवटपर्यंत तसेच राहतात, पण हल्लीच्या मुलांमध्ये तसे गुण नाही आहेत. नाही मला महत्वाचं असं काय म्हणायचं आहे की आमच्याकडे नाटकात आणि सिरियलमध्ये तीच परिस्थिती. अरे तुमचा पहिला पाय मला कमर्शियली किती मिळेल, मी काय म्हणेन की मला आज शिकता किती येईल. हा ना, तर ते शिक्षण महत्वाचं आहे आणि मग कमर्शियली वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. आणि कमर्शियली जेव्हा तू तुझा स्वतःचा तू प्रूव्ह करतोयस गुणवत्ता, तेव्हा ऑटोमॅटिकली पैसे मिळतात. पण त्यासाठी मी आधीपासून त्याच्या मागे लागून 5-1 महिन्यामध्ये स्वतःला घरी बसवून घेऊ का, नाही करणार. परफेक्ट. तर सांगायची गोष्ट अशी की आज आपल्या या टुर्नामेंटला आपल्या मुंबईचे आणि नाटक क्षेत्राचे हे ठाण्याचे आपल्या जवळ आता अशोक समये यांच्याशी आपण वार्ता करत आहोत. आणि आता नुकताच मला नटवर्य प्रभाकर पणशीकर मराठी रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार मिळाला या 13 फेब्रुवारीला शासनाचा. आणि म्हणजे म्हणून मी रिटायर झालो नाही असं त्यांना पहिल्यांदा बजावून सांगितलं. मी करतच राहणार आणि मी नाटक करतोय नवीन. आता जसे आपल्याला सर माहिती आहे की आमचं जे क्षेत्र आहे, आमची जी संस्था आहे ती क्रिकेट आणि कला क्षेत्र क्या बात आहे, याच्यात आम्ही टोटली एंगेज आहोत. आणि आमचा जो ग्रुप आहे त्याच्यात आम्ही विविध प्रकारचे गायनाचे स्पर्धा किंवा सांग ना मला कधी माझी काही तुम्हाला मदत लागली किंवा माझा गायडन्स लागला, मदतपेक्षा तुम्ही मला कधी मला बोलवा. तुम्हाला आत्ताच जसं तुम्ही सांगितलं की माणसांनी रिटायर व्हायचं नाही, तसं आम्ही म्हणून तो ग्रुप काढलाय की आफ्टर रिटायरमेंट एक सेकंड इनिंग, की माणसांनी परत आपली स्वतःची सेकंड इनिंग चालू करून त्यांनी आम्ही अशी गाण्याचे कार्यक्रम घेतो, इव्हेंट घेतो. पण त्याच्यामध्ये सगळे मोस्टली सगळे आपले कोण आहेत तुझ्याकडे सिनियर सिटीजन मध्ये गाणारे कोण आहेत सांग. म्हणजे तेच सांगते, म्हणजे गाणारे प्रॉपर गाणारे नाही, पण आपण त्यांना प्रॉपर करेक्ट त्यांना तू सूर पहिला पकडायला शिकव. पेटीवर सा लाव, सा आ येतो का बघ. आणि ॲटो कसं होतं एज वाईज माणसाच्या घशामध्ये याच्यामध्ये शरीरामध्ये अनेक वेगवेगळे बदल होत जातात. बट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. दॅट्स व्हाय आय से जस्ट यू से सा. तुम्ही जितका रोजच्या रोज तुम्ही प्रॅक्टिस. तू कधीतरी मला बोलव तुझ्या इथे गप्पा मारायला.